यवतमाळच्या नेर इथले पोलीस उपनिरीक्षक यांनी रेतीच्या ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिल्याचं समजतंय आणि या अपघातामध्ये पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मांगलादेवी इथल्या नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिलेली आहे। या अपघातामध्ये मांगलादेवी येथील एक जण जागीच ठार झालाय तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी आता या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। अवैध रेतीचा ट्रॅक्टर पकडून ड्रायव्हर न घेता यांनी स्वतः चालविलेला आहे आणि स्वतः यांनी ॲक्सिडेंट केला आणि ॲक्सिडेंट केल्याच्या नंतर यांनी जो फुटेज असते आपल्या इकडे रोडवर लागले गेले हे सगळे डिलीट मारले आणि यांनी जसा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला नेला तिथं जो कॅमेरा आहे तोही डिलीट केला। SP साहेबाला भेटलो, आता निवेदन दिलं आहे। पवार साहेब आमचे हेड म्हणजे सेकंड ठाणेदार आहे आमचे बीटचे, त्यांनी ट्रॅक्टर चालवत आणला, त्यांना चालवत घेत नव्हता तरी त्यांनी चालवत आणला आणि या निष्पाप 2 जीवाचा बळी घेतला त्यांनी। आज आमची मागणी एवढीच आहे शासनाला किंवा प्रशासनाला का याला न्याय मिळाला पाहिजे आणि यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।